नमस्कार. माझं नाव राहुल गवांदे. आजचा हा व्हिडिओ अतिशय खास असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर हेल्थ प्रोफेशनल, मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा जनरल प्रॅक्टिशनर किंवा कोणत्याही स्वरूपाच्या मेडिकल क्षेत्राशी निगडीत असलेल्या सेवा जर देत असाल, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. आजचा विषय हा मानवीय शरीरामध्ये जडणाऱ्या विविध आजारांविषयी आहे. तब्बल 1400हून अधिक आजार किमान औषधोपचार वापरून पुरते बरे करणाऱ्या तंत्रज्ञानाविषयीचा आहे. अशा या अद्भुत तंत्रज्ञानाचं नाव आहे ई मेडिका. ई मेडिका हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून तयार करण्यात आलेलं तंत्रज्ञान आहे, जे मानवी शरीरातील 1400हून अधिक आजारांना पुरते बरे करण्यासाठी उपयोगाला पडते. हे तंत्रज्ञान ग्लोबल पेटंट घेतलेलं तंत्रज्ञान आहे. या व्यतिरिक्त 2 ISOs या तंत्रज्ञानाला लाभलेले आहेत. CE सर्टिफाईड आहे, NABL ॲक्रिडिएटेड आहे, FDA अप्रूव्ड आहे, MD5 सर्टिफाईड आहे. या व्यतिरिक्त ICMR, NIV, इंडियन मेडिकल काउन्सिल, अमेरिकन मेडिकल काउन्सिल अशा नानाविध संस्थांनी या तंत्रज्ञानाला प्रमाणित केलेले आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून लाखो लोकांवरती क्लिनिकल टेस्ट ट्रायल्स यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. काय आहे हे तंत्रज्ञान? याला नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट असं म्हणतो आपण, जे मानवी शरीराच्या शरीर पेशींना त्यांचे इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स पुनर्स्थापित करण्याचं काम करतं. आपल्याला माहितीच आहे, सुदृढ व्यक्तीचं बॉडी सेलचं व्होल्टेज -70 ते -90 मिलीव्होल्ट्स एवढं असतं. जर या व्होल्टेजमध्ये तफावत झाली तर तफावतीनुसार त्या मानवी शरीरामध्ये विविध आजार जडलेले असतात. नेमकं याच ठिकाणी ई मेडिका सक्षम ठरतं. आपल्या शरीर पेशींना ते त्यांचं इलेक्ट्रिकल पॅरामीटर्समध्ये येणारं व्होल्टेज हे पुनर्स्थापित करण्याचं काम ई मेडिका करतं. या व्यतिरिक्त शरीर पेशींच्या भोवती असलेले जे सेल मेम्ब्रेन असतं, या मेम्ब्रेनवरती साचलेलं अतिरिक्त फॅट लेयर्स काढून टाकण्याचं काम ई मेडिका यशस्वीपणे करतं. यामुळे कॅन्सर सारखे आजार आपल्यापासून दूर ठेवण्यास ई मेडिकाचा वापर करण्यात येतो. व्होल्टेज, करंट आणि फ्रिक्वेन्सी याचा सक्रिय वापर ई मेडिकामध्ये करण्यात आलेला आहे. व्होल्टेजचा वापर तर आपण बघितला. करंटचा रोल काय आहे? फ्रिक्वेन्सीचा रोल काय आहे? बेसिकली करंटचा रोल आपल्या शरीरामध्ये असलेले फॅट्स जाळण्यासाठी करण्यात येतो. विचार करा, शरीरातल्या धमन्यांमधून मध्ये साचलेले जे फॅट्स आहेत, ते जर का डिझॉल्व केलं गेलं, जाळलं, तर हृदयावरती निर्माण होणारा अतिरिक्त ताण हा नाहीसा होतो. त्यामुळं ब्लड प्रेशरसारखी जे आजार आहेत किंवा हृदयाशी निगडीत असणारे आजार हे पुरते बरे करण्यासाठी ई मेडिकाचा वापर प्रभावीरित्या करता येतो. करंटचा काय रोल आहे हा आपण पाहिला. फ्रिक्वेन्सीचाही काही रोल आहे. फ्रिक्वेन्सीमुळे सर्वात मोठी अचिव्हमेंट होते ती म्हणजे टार्गेटेड ट्रीटमेंट. आपल्या शरीरामध्ये असणारे विविध आजार हे विविध अवयवांना जडतात आणि ते आजार नाहीसे करण्यासाठी जर का मी टार्गेटेड ट्रीटमेंट दिली, त्या पर्टिक्युलर अवयवाला जर ट्रीटमेंट दिली, तर माझ्या शरीरामध्ये ड्रग इंटरॅक्शन किंवा रिॲक्शन्स सारख्या ज्या संभावना आहेत त्या कमी होतात. या व्यतिरिक्त जे मेडिकेशन आपण पेशंटला देत असतो, या मेडिकेशनचा जर का वापर जर का कमी करण्यात आला किंवा त्याची पॉवर जर का कमी वापरली आणि ई मेडिकाची साथ घेतली, तर किमान मेडिकेशनवरती कमालीचे इफेक्ट्स आपल्याला साधता येतात. अजूनही काही फ्रिक्वेन्सीचा वापर आहे. मित्रांनो, शरीरामध्ये व्हायरल इन्फेक्शन्स होतात, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स होतात, फंगल इन्फेक्शन्स होतात. यांची स्वतःची
किंवा शरीरातील विविध अवयवांची एक निर्धारित रेझोनंट फ्रिक्वेन्सी असते. या फ्रिक्वेन्सीचाच या ठिकाणी वापर केला गेलेला आहे आणि या फ्रिक्वेन्सीचा वापर करून जर का आपण शरीरामध्ये असणारे व्हायरस, बॅक्टेरियाज किंवा फंगल इन्फेक्शन सारखे ज्या कॉलनीज आहेत यांना जर का न्यूट्रल करण्यात यश मिळवलं. आता न्यूट्रल कसं होतील? फ्रिक्वेन्सीने टार्गेटिंग केलं जातं आणि करंटच्या साह्याने त्यांना न्यूट्रल केलं जातं. न्यूट्रल केल्यानंतर लागणारं जे मेडिकेशन आहे किंवा हेवी अँटीबायोटिक्स वापरायची गरज राहत नाही. छोट्या क्वांटिटीच्या अँटीबायोटिक्सच्या साह्याने सुद्धा ग्रेट अचिव्हमेंट आपल्याला त्याच्या प्रकृतीमध्ये बघायलाच मिळते. इलेक्ट्रॉन चलित थेरपीचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह आयन कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढवण्यास ई-मेडिका अतिशय तत्परतेने उपयोगाला पडते, ज्यामुळे पेशंटचे शरीर हे अल्कधर्मी म्हणजे अल्कलाईन बनते. त्याचा पीएच फॅक्टर सुधारतो आणि पीएच फॅक्टर सुधारल्यामुळे त्या शरीर पेशींची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी निश्चितच वाढते. पोटातून घेतलेले न्यूट्रिएंट्स जे असतात ते आपल्या ब्लड स्ट्रीम्सच्या माध्यमातून शरीराच्या विविध पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी फॅट लेयर रिड्यूस केली गेलेली असल्याकारणाने त्या ठिकाणी ती रसद पोचते आणि त्या पेशींमध्ये लाक्षणिक सुधार होण्यास सुरुवात होते. पेशंटची प्रकृती सुधारायला लागते. अशा पद्धतीने ई-मेडिका हे अतिशय प्रभावीपणे विविध आजारांवरती ट्रीटमेंट देण्याचं काम करते. इलेक्ट्रॉन चलित थेरपीचा वापर केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह आयन कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढवण्यास ई-मेडिका अतिशय तत्परतेने उपयोगाला पडते, ज्यामुळे पेशंटचे शरीर हे अल्कधर्मी म्हणजे अल्कलाईन बनते. त्याचा पीएच फॅक्टर सुधारतो आणि पीएच फॅक्टर सुधारल्यामुळे त्या शरीर पेशींची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी निश्चितच वाढते. पोटातून घेतलेले न्यूट्रिएंट्स जे असतात ते आपल्या ब्लड स्ट्रीम्सच्या माध्यमातून शरीराच्या विविध पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी फॅट लेयर रिड्यूस केली गेलेली असल्याकारणाने त्या ठिकाणी ती रसद पोचते आणि त्या पेशींमध्ये लाक्षणिक सुधार होण्यास सुरुवात होते. पेशंटची प्रकृती सुधारायला लागते. अशा पद्धतीने ई-मेडिका हे अतिशय प्रभावीपणे विविध आजारांवरती ट्रीटमेंट देण्याचं काम करते. तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे, मग याचा मला माझ्या पेशामध्ये काय फायदा होतो? खरं आहे ना? बघा, किमान वेळेमध्ये आपण कमालीची ट्रीटमेंट ज्या वेळेला आपल्या पेशंटला देतो त्यावेळेला आपल्यावरती त्या पेशंटची श्रद्धा ही वाढते. दुसरी गोष्ट, कस्टमर रिटेन्शन किंवा पेशंट रिटेन्शनसाठी आपल्याला पुन्हा आणि पुन्हा त्याच्याकडे प्रयत्न करायची गरज पडत नाही. या उलटं होतं. पेशंट स्वतःहून त्याच्या कॉन्टॅक्टमधले रेफरन्स आपल्याकडे घेऊन येतो आणि याच डॉक्टरांकडे जा किंवा याच मेडिकल प्रॅक्टिशनरकडे तू जा, तुला निश्चित आराम मिळेल याची ग्वाही स्वतःच्या स्वमुखाने तो देतो. बघा, आपण नॉर्मली फॉलोअप आणि फर्स्ट कन्सल्टेशन ह्या दोघांचा जर नीट विचार केला तर आपण जास्तीत जास्त 3 वेळेला त्या पेशंटला आपल्याकडे बोलवतो. ॲव्हरेज कन्सल्टेशन चार्जेस 500 रुपये जरी गृहीत धरले तर फॉलोअपचे चार्जेस 250 ते 300 रुपये असतात. म्हणजे एक पेशंट आपल्याला साधारण आपल्याकडे आल्यानंतर 1000 रुपये देऊन जातो. पुन्हा तो आपल्याला भेटतो तो 6 महिने ते वर्षभरानंतर. म्हणजेच आपण एका पेशंटकडनं वर्षभरामध्ये 2000 रुपयाचा थोडक्यात प्रॉफिट बुकिंग करत असतो. पण
या ठिकाणी ई मेडिका तुमच्या मदतीसाठी अशा पद्धतीने धावून येतं की तुमचे वैयक्तिक कन्सल्टेशनचे चार्जेस तर तुम्हाला मिळतातच मिळतात, पण प्रत्येक ई मेडिका सेशनचे सुद्धा तुम्ही अतिरिक्त चार्जेस पेशंटकडून कमवू शकतात. साधारण 300 रुपये पर सेशनचा चार्ज जरी गृहीत धरला तर जे तुम्ही फॉलोअपला 15-15 दिवसांनी जे बोलवतात, आठवड्याने बोलवतात, त्या पर्टिक्युलर कालावधीमध्येच जर का पेशंटनी दिवसागणिक तुम्हाला तेवढे चार्जेस दिलेले असतील तर तुमचं उत्पन्न 3 पट ते 5 पट असं निश्चितच वाढलेलं असतं. या व्यतिरिक्त आपल्याकडे येणारा पेशंट जर का सुखवस्तू घरातला असेल तर त्याला आपण ई मेडिका हे विकत देऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण मार्जिन्स सुद्धा कमवू शकतात आणि हे मार्जिन मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला दिलं जातं केवळ मेडिकल प्रॅक्टिशनर असल्या कारणाने. दुसरं, ई मेडिका हे भाडेतत्वावरती सुद्धा पेशंटला तुम्ही रेकमेंड करू शकतात, प्रेस्क्राईब करू शकतात, ज्याच्यामध्ये मंथली रेंटल फक्त 6,000 रुपये असतं आणि महिनोन-महिने ते त्या 6,000 रुपयाच्या रेंटलच्या माध्यमातून त्यांची स्वतःची व घरातल्या इतर कुटुंबियांची सुद्धा ट्रीटमेंट करून घेऊ शकतात. ऑब्व्हियसली तुमचं कन्सल्टेशन त्यांना असणारच आहे, तिथं तर काहीही कमी होत नाही, पण ॲडिशनल इन्कमचे सोर्सेस हे आपल्यासाठी ओपन होतात. प्रत्येक रेंटलमधून तुम्हाला कमिशन मिळत असतं. मित्रांनो, या पद्धतीने जर का ई मेडिकाला जर तुम्ही तुमचा साथीदार बनवला, तुमच्या प्रिस्क्राइब्ड मेडिकेशनमध्ये नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंटचा सुद्धा सहभाग करून घेतला किंवा समावेश करून घेतला तर मी तुम्हाला खात्री देतो, महिन्याचं किमान उत्पन्न ई मेडिकाच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयाचं तुम्हाला मिळेल आणि कमालीचं उत्पन्न जे आहे ते 9 लाख रुपयांपर्यंतचं तुम्हाला प्राप्त होईल. याचा निश्चित विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. तर मग माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही आमच्याबरोबर हात मिळवणी करा, स्वतःचे आणि जनतेचे कल्याण करून घ्या, लोकांना रेकॉर्ड ब्रेकिंग टाईममध्ये तुमचे ट्रीटमेंटचा आस्वाद घेऊ द्या, प्रचंड कमाई करा, जी तुम्हाला निश्चितच एक वेगळ्या स्तरावरती आर्थिक लाभ मिळवून देईल. अधिक माहितीसाठी तुम्ही लिंकमध्ये दिलेल्या डिस्क्रिप्शनवरती क्लिक करा किंवा आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लिंक खाली दिलेली आहे.